हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत दोष. दोषाबद्दल आज आपण त्याचे स्वरूप, त्याची व्याख्या, त्याचे लक्षणे, त्याचे गुण हे आज आपण स्टडी करणार आहोत. सर्वात पहिले दोष. तर दोष काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला पहिले त्याची व्याख्या बघावी. त्याची व्याख्या ही आहे, दूषयन्ति इति दोष. दूषयन्ति इति दोष याचा अर्थ काय आहे? स्वतंत्रपणे दूषित होतात आणि दुसऱ्या घटकांना दूषित करतात ते दोष होय. तर दोष हे जो आहे आपण लहानपणापासून ऐकलं असेल, वात पित्त कफ हे दोष असतात, हे कुठे ना कुठेतरी ऐकलंच असणार. तर ते दोष नेमकं काय असतात? आपल्या बॉडीमध्ये जे स्वतंत्रपणे दूषित होतात, म्हणजे ते स्वतःहून दूषित होतात, त्यांना असे दुसऱ्या कोणत्या घटकाची गरज नसते दूषित होण्यासाठी, ते स्वतः दूषित होतात आणि त्याच्यामुळे दुसऱ्या घटकांना सुद्धा त्रास होतो. जसे की दुसऱ्या घटकांना सुद्धा ते दूषित करतात. तसेच सपोज एक दोष आहे, वात दोष आहे, तर तो दूषित झाला, तो काय करतो? दुसऱ्या घटकांना म्हणजे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये जाऊन तिथे तो त्यांना दूषित करतो. तर त्यांचं हेच म्हणणं आहे की जे स्वतंत्रपणे दूषित होतात आणि जे दुसऱ्या घटकांना दूषित करतात त्यांना दोष असे म्हणतात. नेक्स्ट आहे, आता मुख्य हे 3 दोष आहेत. ते कोणते आहेत? वात पित्त आणि कफ. त्याचा श्लोक असा आहे, वायू पित्त कफश्चेति त्रयो दोष समासतात. जे वायू, वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत. नेक्स्ट आपण बघूया त्याचं स्वरूप, की ते कशा प्रकारचे आहेत, म्हणजे ते कसे असतात, की ते कसे आपल्या बॉडीमध्ये दोष निर्माण करतात, विकृत गोष्टी निर्माण करतात, दुसऱ्या घटकांना दूषित करतात. ते बघूया. विकृत देह दहंती ते वर्तयन्ति च. आता जे दोष आहेत, आता ते आपण पहिले काय बघितलं, ते स्वतंत्रपणे दूषित होतात. ठीक आहे, ते स्वतंत्रपणे दूषित कसे होतात? विकृत दोष. आपण जे स्वतंत्रपणे जे दूषित होतात त्यांना आपण विकृत दोष असे म्हणतो. विकृत दोष का बरं? कारण जे विकृतचा अर्थ असा होतो की दोष वैषम्य म्हणजे वृद्धी किंवा क्षय. विकृत या शब्दाचा अर्थ आहे दोष वैषम्य. दोष वैषम्य मीन्स जे दोष असतात वायू, पित्त आणि कफ यांच्यामध्ये कमी जास्तपणा, इम्बॅलन्स. जेव्हा त्या दोषांचा बॉडीमध्ये इम्बॅलन्स होतो तेव्हा दोष वैषम्य येते. आणि ते वैषम्य काय येते? जर त्याच्यात काहीही कारणांनी वृद्धी किंवा क्षय झाला त्या दोषांमध्ये, तर ते दोष विकृत मानले जातात. आणि त्या विकृत दोषामुळे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे आजार निर्माण होतात. की तेच दोष, तेच विकृत दोष रोग उत्पन्न करतात. जसे की वात दोष वाढल्यामुळे आपल्याला विसूचिका हा व्याधी तयार होतो. पित्त वाढल्यामुळे आम्लपित्त होते. तेच त्याचाच अर्थ ते रोग उत्पन्न करणारे आहेत. विकृत दोष हे रोग उत्पन्न करणारे आहेत. आणि साम्य अवस्थेत असल्यास शरीराचे रक्षण करतात. सिंपल आहे त्याचं अपोजिट, की सपोज दोष हे साम्य अवस्थेत असले, इट मीन्स आपण हेल्दी आहोत, आपण निरोगी आहोत, आपल्याला कोणताही आजार होणार नाही. तर दोष हे आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं थोडंसं जर इम्बॅलन्समेंट झालं तर आपली बॉडी ही कोणत्याही रोगाबद्दल निर्माण होऊ शकते, की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. कारण दोष हे आपल्या बॉडीचे इम्पॉर्टंट घटक आहेत असे आयुर्वेदाने मानलेले आहेत. तर तसेच जर ते साम्य अवस्थेत असेल तर ते रक्षण करतील. कारण आपले जे दोष आहेत ते पित्त असेल, वात असेल, कफ असेल, ते जर बॅलन्स असतील तर ते आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी तयार करते आणि त्यानुसार आपल्याला कोणताही रोग किंवा आजार होऊ शकत नाही. तर तेच इथे सांगितलेले आहे. आता आपण बघूया की दोषांचे गुण काय आहेत. तर सर्वात पहिले आपण बघूया वात दोषाचे गुण. तर वात दोषाचे गुण काय सांगितले आहे? तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चलो अनिल. वात दोष हा कसा असतो? वात दोष हा मेनता वृक्ष, हलका मीन्स लाईट वेट, शीतल मीन्स कूलनेस देणारा, खरखरीत मीन्स रफ,
चल गतिमान मीन्स तो सतत गतिमान आहे, तो असा एका जागेवर थांबत नाही. हे वात दोषाचे गुण आहेत. पित्त दोषाचे गुण. पित्त दोषाचे गुण काय सांगितले? पित्त सस्नेह तीक्ष्णोष्ण लघु विस्तर सरळ द्रव. मीन्स पित्त जे आहे ते कसे आहे? स्निग्ध आहे मीन्स सेमी सॉलिड आहे. तीक्ष्ण आहे मतलब शार्प है. उष्ण आहे, उष्ण मीन्स हीट देणारे आहे. लघु आहे मीन्स स्मॉल आहे आकाराने. विस्त्र आहे मीन्स बॅड स्मेल देणारे मीन्स फॉल स्मेल देणारे. आणि सरळ, सरळ मीन्स पसरणारे आहे. आणि त्यानंतर इथं दिले आपण बघू कफ दोषाचे गुण. तर कफ दोषाचे गुण काय सांगितले? स्निग्ध शीतो गुरु मंद लक्षण उष्ण स्थिर कफ. मीन्स स्निग्ध मीन्स सेमी सॉलिड. कफ हा कसा आहे? सेमी सॉलिड. शीत थंड आहे. गुरु मीन्स जड आहे, त्याला वजन आहे. मंद मीन्स स्लो आहे. ज्या व्यक्तीमध्ये कफ जास्त असतो तो व्यक्ती जरा आळशी बनून जातो, असं स्लो काम करतो. मृदू मीन्स सॉफ्ट आहे. चिकट मीन्स आपण बघतो जो आपल्याला कफ होतो, आपण म्हणतो ना की आपल्याला जेव्हा खोकला येतो, आपल्याला जेव्हा तर तेव्हा कफ बाहेर पडतो, तो कफच असतो एक प्रकारचा. तो कसा असतो? चिकट असतो. देन स्थिर आहे मीन्स स्टेबल आहे. तो जो आपला वात आहे त्याच्यासारखा गतिशील नाहीये, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी फिरणार नाहीये. तो स्थिर आहे, तो एकाच ठिकाणी राहतो. तसे हे त्रिदोषांचे आपण गुण बघितले आहे. वात हा आपण बघायचं म्हटलं की आपण त्याला समजू शकतो हवेसारखा आहे. ठीक आहे, हवा कशी असते? हलकी असते, शीतल असते, खरखरीत असते, चल असते, गतिमान असते. पित्त मीन्स ऍसिड. ऑब्विसली ऍसिड कसं असतं? तीक्ष्ण उष्ण असतं, लघु असतं, विस्त्र फॉस मीन्स असतं. आणि कफ मीन्स इट लाईक कफ. कफ कसं? शीत स्निग्ध, जड, मंद आणि मृदू आणि चिकट अशा प्रकारचे हे 3 दोषांचे आपण गुण बघितले आहेत. आता आपण बघूया दोषाचे स्थान. मीन्स हे जे दोष आपण बघितले, हे जे 3 दोष बघितले, वात पित्त कफ, त्यांचे गुण बघितले, पण नेमके हे दोष आपल्याला बॉडीमध्ये कुठे सापडणार? हे बॉडीमध्ये कुठे सिच्युएटेड आहे हे आपल्याला आता बघायचे आहे. जे आपले दोषचे स्थान आहे तर ते त्याचा श्लोक असा आहे. ते व्यापिनो अपि हृदनाभि अधो मध्य अध्व संश्रय. मीन्स ते व्यापिनो अपि ते व्यापतात. हृदनाभि हृदय आणि नाभी, अधो मध्य अधो दिशा आणि मध्य दिशा आणि ऊर्ध्व दिशा, संशय आणि तिथे ते संश्रित होतात. मीन्स तिथे ते त्यांचे स्थान बनवतात, तिथे ते राहतात. तर आपण बघूया वात स्थान. आता हे क्रमाने दिलेले आहे आपल्याला स्थान, कारण जे दोष आहे त्याचा क्रम आपल्याला माहित आहे. पहिले आहे वात, मग पित्त आणि मग कफ. तसे हे क्रमाने त्यांचे स्थान दिलेले आहे. सगळ्यात पहिले वाताचं स्थान काय आहे? नाभीच्या खाली. मीन्स आपली जी नाभी असते तर त्याच्या खालच्या बाजूला वात दोष राहतो. ते आहे पित्ताचे स्थान हृदय आणि नाभीच्या मधात. मीन्स आपले जे हार्ट आहे आणि आपली जी नाभी आहे त्यांच्या मध्ये पित्ताचे स्थान असते. आणि कफाचे स्थान हृदयाच्या वर. मीन्स आपलं जे हृदय आहे त्याच्यावरती असतो कफ. आता बघा आपण जर डेली लाईफ मध्ये त्याचं बघायचं गेलं तर वात नाभीच्या खाली. मीन्स नाभीच्या खाली आपलं ऍबडोमेन रिजन आहे. हे नाभी आणि ऍबडोमेन रिजन मेनली. आणि जे आपलं युरेनरी ब्लॅडर हे जे रिजन आहे त्यामध्ये वाताचे स्थान असते. मीन्स आपण बघतो की जे गॅसेस होतात तर ते खालच्याच दिशेने जातात, कारण ते खालच्या दिशेने ते सिच्युएटेड असतात. आणि पित्ताचे स्थान राहते नाभीच्या मधात. मीन्स आपण बघतो आपले जे स्टमक आहे ते हार्ट आणि नाभीच्या मध्ये आहे. मीन्स तिथे ऍसिड बनतं, तिथे ऍसिड आहे, त्याच्यामुळे तिथे ते पित्त आहे जे आपल्याला पचायला हेल्प करतं. त्याच्यामुळे त्याचे स्थान हृदय नाभीच्या मधात. आणि कफाचे स्थान हृदयाच्या वरती. मीन्स जे हृदयाच्या वरती आहे कफ. जे आपले लंग्स आहेत त्यामध्ये आपण बघतो म्युकस मेम्ब्रेन असते, तर तिथेच आपण जेव्हा खोकलतो तर तो म्युकस तिथूनच बाहेर निघतो.
तोच म्युकस आपण कफ हा कन्सिडर करू शकतो की तो हृदयाच्या वरती सिच्युएटेड आहे. तर हे 3 दोषांचे आपण स्थान बघितले आहे. आपण बघूया आता षडरस. आपण आता दोष बघितले, आता आपण षडरस बघूया काय आहेत. षडरस लवण कटू तिक्त कषायकः षडद्रव्य आश्रित असते तू यथापूर्व बलावह. त्याचा अर्थ असा की स्वादू आम्ल लवण कटू तिक्त कषाय हे जे 6 आहेत हे काय आहेत? षडरस. हे जे 6 टाईपचे रस आपल्याला आयुर्वेदाने सांगितले आहेत. आपण जे आहार घेतो त्यामध्ये हे 6 आपल्याला टेस्ट मिळतात, तर त्यालाच रस असे म्हटले आहे. स्वादू मीन्स स्वीट, जे मधुर चवीचे असते, जे गोड पदार्थ असतात त्याला स्वादू म्हटले आहे. आम्ल मीन्स सोर, मीन्स जे आंबट आहेत. लवण मीन्स सॉल्टी, जे खारट पदार्थ आहे. कटू मीन्स तिखट. तिखट या शब्दाला संस्कृत मध्ये कटू असे म्हणतात. आणि कडू म्हणजे तिक्त, जे कडू चव आहे त्याला तिक्त असे म्हणतात. आणि कषाय मीन्स तुरट. तर असे 6 रस आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेले आहे. आता हे जे 6 रस आहे ते आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतात. आपण जो आहार घेतो तो षडरस युक्त घ्यायला हवा, कारण आपल्या बॉडीमध्ये या 6 रसांची खूप आवश्यकता असते. कारण हे जो मधुर रस आहे हा सर्वात बलवान रस आहे. मधुर रस हा या बाकी 5 रसांपेक्षा सर्वात बलवान आहे. तो आपल्याला बल प्राप्त करून देतो, आपल्याला शक्ती देतो, आपल्याला स्टॅमिना देतो, आपल्याला एनर्जी देतो. आपण बघा स्वीट खातो, आपल्याला एनर्जी गेन होते कार्बोहायड्रेट्समुळे. तेच मधुर रसाबद्दल सांगितलेले आहे. तर कषाय रस हा सर्वात कमी बलवान आहे. कमी बलवान मीन्स तो इतरांपेक्षा कमी बलवान आहे, तो आपल्याला बल कमी देतो, तो एवढा युजफुल नाही. पण तरीही कषाय रस सुद्धा आपल्या आहारात समाविष्ट असलं पाहिजे असे आयुर्वेदाने आपल्याला सांगितले आहे. तर आपण आता बघूया, आपण याच्या आधी दोष बघितले होते आणि आता आपण रस बघितले. तर आपण यांचा संबंध बघूया, दोष आणि रसांचा संबंध. तर जे रस आहेत, जे षडरस आहेत आणि हे दोष आहेत, त्यांचा आपण संबंध बघूया. आता बघा, मधुर, लवण आणि आम्ल मीन्स स्वीट, सॉल्टी आणि सॉर हे जे रस आहेत, तर हे काय करतात? वात शामक आहे आणि कफ प्रकोपक आहे. ते काय करताय? जो वात दोष आहे तर त्याला ते शमन करताय, वाताचं मीन्स त्याला शांत करताय. म्हणजे वात दोष हा वाढला असेल, वृद्धी झाली असेल, त्याला ते कमी करण्याचं काम करतात. कोणते रस? मधुर, लवण आणि आम्ल. आणि काय करतात? ते कफ प्रकोप. आणि ते सोबतच काय करताय? कफ दोषला वाढवत आहे, म्हणजे कफ दोषाचा प्रकोप करत आहे. देन नेक्स्ट आहे कटू तिक्त कषाय, मीन्स तिखट, कडू आणि कषाय रस, तुरटचं. तर हे काय करत आहे? वात प्रकोपक आहे आणि कफ शामक आहे. मीन्स वात दोषाला प्रकोपित करताय, मीन्स त्याला वाढवत आहे, त्याची वृद्धी करताय आणि कफाचं क्षमन. तर बघा, याच्यावर आपल्याला हे एक नोटीस होत आहे की वात दोष आणि कफ दोष हा एकमेकांच्या कुठेतरी अपोजिट मध्ये वर्क करतात. कारण इथे वात हा शमन झाला तर कफ हा प्रकोपित होतो, आणि वात प्रकोपित झाला तर कफ हा शमन होतो. तर तसंच हे सुद्धा अपोजिट रस मानू शकतो. आता नंतर आहे कषाय तिक्त आणि मधुर, म्हणजे तुरट, कडू आणि मधुर हे रस काय करतात? पित्त क्षामक आहे, म्हणजे जो पित्त दोष आहे तर त्याच ते शमन करतात. बघा, आपल्याला ऍसिडिटी होते तेव्हा आपण मधुर गोड खातो बघा, आणि तिक्त म्हणजे कडू आणि कषाय ह्या टाईपचे आपल्याला मेडिसिन सुद्धा डॉक्टर देतात, कारण आपल्या पित्ताला शमन करायचं असतं. ते ना, हे कटू, आम्ल आणि लवण हे काय करतात? पित्ताचा प्रकोप करतात. पित्ताचा प्रकोप मीन्स पित्ताला वाढवतात. मीन्स आपल्याला सपोज आपलं पित्त ऍसिड कमी झाला असेल, आपल्याला इनडायजेशन होत असेल, काही कारणामुळे आपला जो जठर अग्नी आहे तो कमी प्रदीप्त असेल, मंद असेल, तर आपण हे जर रसाचा आहार आपण घेतला तर आपला पित्ताचा प्रकोप होऊ शकतो आणि आपल्याला पचन चांगल्या प्रकारे होतं. बघा, आपण बघतो की आम्ल, जास्त आंबट खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटी होते, हा, तर तेच आहे, जास्त तिखट खाल्ल्याने ऍसिडिटी होते. तर सेम इथेच ते सांगितले की पित्त प्रकोप होतो हे रसाचा आहार घेतला. तर हे रस आणि दोषांचा संबंध इथं आपल्याला आयुर्वेदामध्ये दिला आहे.